मग मागच्या तासाला आपण न्यूटन्सचे इक्वेशन्स समजून घेतले. न्यूटन्सचं फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन अशी तिघे इक्वेशन पाहिलीत आणि तिघांचं एकमेकांशी रिलेशन, व्हेलॉसिटी, टाईम, डिस्प्लेसमेंट अँड टाईम अँड व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट रिलेशन त्यांचं पाहिलं. आता आपल्याला पुढचा टॉपिक शिकून घ्यायचा आहे, तो म्हणजेच काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर तुम्ही याचा थोडासा अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. आता बघा, सेकंड हँड आपल्याला माहिती आहे म्हणजे मिनिट काटा आणि मिनिट काट्याचा जो काही आहे त्याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन केलं तुमच्या लक्षात येईल व्हेलॉसिटी आणि स्पीडच्या बद्दलचं. द स्पीड ऑफ द टिप ऑफ द क्लॉक इज अ कॉन्स्टंट. त्याचा वेग सारखा आहे, तो काही कमी जास्त होत नाही. बट डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट अँड द देअरफॉर, त्याचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट ही सतत चेंज होत राहते. अँड देअरफॉर इट्स वेलॉसिटी कॉन्स्टंटली चेंजिंग. त्या ठिकाणी जर त्याचं डायरेक्शन चेंज होते आणि डिस्प्लेसमेंट चेंज होतं आहे तर त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी ही चेंज होणार आहे, कॉन्टिन्युअसली चेंजिंग. ॲज द टिप ऑफ द मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ, इट्स मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर त्या ठिकाणी जर एखादी मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल किंवा त्या टिप ऑफ द सेकंड हँड जर असेल त्याचं काय तर सर्क्युलर पाथमध्ये त्या इट्स मोशन इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण की तो एका जागेवरती एका सेकंदासाठी थांबतो आहे आणि पुढच्या सेकंदाला तो काय होतो आहे, पुढे सरकतो आहे. कॅन यू गिव अ मोर एक्झाम्पल्स ऑफ सच अ मोशन्स. तर जसं सेकंड काटा तसंच मिनिट काटा तसंच तास काटा, तो त्यांच्या लागणाऱ्या कालावधीनुसार तो फिरत असतो, म्हणून त्याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल्स. आपल्याला अजून काही उदाहरणं पाहता येऊ शकतात. जसं भोवरा आहे किंवा तुम्ही एखादं ऑब्जेक्ट जर मुव्हिंग केलं असेल किंवा बस काय त्याला कार वगैरे किंवा आपण सर्क्युलर पाथमध्ये जर फिरवली तर त्या ठिकाणी बघा एक आता तुम्हाला इथं तुम्हाला एक ट्राय करायला सांगितलेलं आहे. ते म्हणजेच काय, ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. आणि याचा तुम्ही विचार करावा बुवा. आता या ठिकाणी बघा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला मूव्ह केलेलं आहे वन प्लेस. आता ए पोझिशनपासून तो त्या ठिकाणी एका अँगलमध्ये तो चेंज झाला, तिथून तो बी पोझिशन, मग सी पोझिशन, मग डी पोझिशन, परत ए पोझिशन, असा तो सर्क्युलर फिरतो आहे. तर बघा या ठिकाणी ड्रॉ अ रेक्टेंगल पाथ ॲज शोन इन फिगर. आणि या रेक्टेंगलची एक पाथ तयार केलेली किंवा स्क्वेअरची आपण म्हणूया. प्लेस द टिप ऑफ द सेकंड पेन्सिल अँड ऑन द मिडल ऑफ एनी साईड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रॅक द पाथ. आणि तुम्हाला हे काय करायचं आहे, ट्रॅक करायचं आहे. म्हणजे इथून निघालं इथून इतकी पोझिशन, इथून इतकी पोझिशन, इथून इतकी पोझिशन. त्याच पद्धतीने जर समजा त्या ठिकाणी अँगल वाढवला तर त्या ठिकाणी त्यात होणारी मुव्हिंग किंवा हालचाल त्या ठिकाणी पाहता येईल. नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन विथ ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. प्रत्येक जर पाथ तुम्ही पाहिली तर त्या ठिकाणी अँगल चेंज केला म्हणजे डायरेक्शन चेंज होणार आहे. आता हा जो काही स्क्वेअर आहे, फर्स्ट नंबरचा जो काही स्क्वेअर आहे, या स्क्वेअरमध्ये तो 1 2 3 4 अशा 4 वेळा तो त्याचे डायरेक्शन चेंज करतो आहे. नाव रिपीट द ॲक्शन्स ऑफ अ पेंटागॉन, हेक्झागॉन, ऑक्टागॉन पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळा ती डायरेक्शन चेंज होताना दिसेल. आता बघा या ठिकाणी पहिली चेंज झाला डायरेक्शन, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि तो परत त्याच्या मूळ पदावरती आलेला आहे. तसं हेक्झागॉनमध्ये आपल्याला पाहता येईल एका पोझिशनपासून निघाला तो फिरून परत एका दुसऱ्या जागेवरती आलेला आहे. तर इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन अँड द मेक it infinite, how many times will you, if you increase the number of sides of the polygon, make it infinite, how many times will you have to change the directions. आता या ठिकाणी फोर अँगल्स होते किंवा 4 साइड्स होत्या, 5 साइड्स होत्या, 6 साइड्स होत्या, 7 8 9 10 11 12
जसे जेवढ्या साईड्स असतील तेवढे अँगल्स असतील तेवढे अँगल त्या ठिकाणी काय होणार आहेत, त्या ठिकाणी पाथ वाढणार आहेत. मग जेवढे आता समजा एक वेळ अशी येईल की द शोन दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साईड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डायरेक्शन मोर अँड मोर टाईम्स. त्या ठिकाणी डायरेक्शन मोर अँड मोर टाईम्स तर and when we increase the number of sides to infinite the polygon become a circle. म्हणजे एक वेळ अशी येईल की त्या ठिकाणी अँगल जाऊन त्या ठिकाणी तयार होतो एक सर्कल तयार होईल. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in directions. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक जो काही पाथ आहे सर्क्युलर पाथ, तर प्रत्येक ठिकाणी त्याचं काय डायरेक्शन चेंज होते. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मॅग्नेट्यूड त्या ठिकाणी वेगळं पाहायला भेटतं आहे. आणि ते पण ते बदल जो आहे तो युनिफॉर्म टाईममध्ये आहे, म्हणजे युनिफॉर्म एक्सलरेशन त्या ठिकाणी आहे. द स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. आणि मग ते जर का टाईम इंटरवल जर म्हटला पर्टिक्युलर टाईम आणि त्याच पद्धतीने ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होते म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते त्या ठिकाणी. आणि त्याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण असं म्हणू शकतो. द मोशन ऑफ स्टोन इन अ स्लिंग और दॅट ऑफ एनी पॉईंट टू बायसिकल while when they are in a uniform circular motion. तुम्ही सायकल फिरवायला गेलात किंवा गोफण याच्यात तुम्ही स्टोन अडकवला आणि त्याला गोल गोल फिरवलात तर त्या ठिकाणी आपल्याला ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहू शकतो. या ठिकाणी बघा हे दाखवलेलं आहे. इफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर टेक अ टाईम टी टू कम बॅक इट्स अ स्टार्टिंग पोझिशन. एका स्टार्टिंग पोझिशन निश्चित केल्यानंतर त्या सर्क्युलर पाथमध्ये जर एखादी ऑब्जेक्ट फिरत असेल आणि तिला काही कालावधी लागणार आहे ते टाईम टी, आणि तो परत तो काय कुठे येतो आहे, कम बॅक टू इट्स अ स्टार्टिंग पॉईंट. ज्या ठिकाणी तो निघाला होता त्या ठिकाणी तो परत फिरून येत आहे. यालाच काय म्हणणार, स्पीड इज इक्वल टू त्या ऑब्जेक्टचा स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाईम टी. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. तर ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी इंटू आर. तर रेडियस ऑफ द सर्कल त्या ठिकाणी काय येईल तर 2πr² अपॉन टी इज इक्वल टू व्ही. अशा पद्धतीचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, गुड डे, गुड बाय.